बहीण माहिती का होई बे? कायचा कल्ला होय म्हणलं हे? का माहित का बा कायचा कल्ला होय तो? अरे चला चला चला, सकराम दौरात आग लागली, सकराम दौरात आग लागली. अरे बापा, सकराम दौरात आग लागली रे बापा. धावा 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 म्हणलं, लवकर धावा. अरे चाल का मारती दा गोविंद बुडा, चाल लवकर. अरे धावा धावा धावा, आग लागली रे निकाल गौजाईला म्हणलं निकाल. चाल 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 बापने, लवकर धाव म्हणलं जा. चला पाणी घ्या बरं बडा. काय चुलकण आहे बापा, लवकर नाही पेटत. अरमान कटवून जातो माणूस या चुलीले. त्या गॅस वाल्यानं म्हणलं गॅस मध्ये बंद करायला पाहिजे. यायचं काय बापाची ठेवी होती का तिथं? यो यो काय होडी ना, काय वासरू आहे रे. चाल शांते, झालं का? जराशी लवकर कर म्हणलं, तिकडे वावरात जा लागेल ना. अहो आंब्याला म्हणलं हे पा लटपटा बाळ आलेला आहे. हा तिकडे म्हणलं वांद्याला लगन लावतील ना. अहो म्हणलं वांदरापेक्षा ते बा जास्त गावातले माणसं टपून आहे म्हणलं त्या बारावर. माणूस का न्याय झाला का म्हणा माहीतचा? हे समजून नाही लागलं का माय स्वयंपाक चुलीवर करावं लागते तर म्हणलं इतक्या लवकर होणार आहे का? अहो थांबावं माय. इकडे काय म्हणलं काय गॅस नाही आहे म्हणलं. स्वयंपाक म्हणलं चुलीवर चालू आहे ना. काही म्हणलं काय तुम्हाला का टायमावर भेटणार आहे का? जा म्हणलं आजचे दिवस येतो म्हणलं मिठा भाजून वावरात नाही. अरे काय राजा, मोठा आकार झाला याची या चुलीचा आहे बी. हिन राजा, या गॅस वाल्यानं म्हणलं कमीत कमी गॅस तर वेळेवर द्यायला पाहिजे. मला पैसा घ्या ना, पण कमीत कमी म्हणलं गॅस. अहो आपल्याच घरी आहे का? कोणाच्या घरी नाही म्हणलं गॅस. त्या वत्सला बुडीच्या घरी तर म्हणलं बा बाहेर इकत आणून खाऊ लागले म्हणलं. पण ते बुडी चुलीवर नाही बनवू लागली. सांगा काय करा? बरं जाऊ दे, मी काय म्हणतो, मी जाऊ का वावरात नाही? काऊन म्हणलं वावरात नाही हजारच पाहिजे म्हणलं. हो आंब्याले लटपटा बार आहे ना, त्याच्यावर म्हणलं वानेर आणि गावातले लोक टपूनच आहेत. आता झाडाला जर म्हणलं येणं बारच नाही ठेवला तर त्याला आंबे लागेल का म्हणलं? मला जास्त लागते बरं शांत. जातो म्हणलं मी, तू येतो मग डबा घेऊन. हो ना, चालतं ना, जा म्हणलं तुम्ही, मी येतो म्हणलं डबा घेऊन. बरं ठीक आहे ना, जातो म्हणलं मी. तर म्हणलं माली काळी कुठं आहे? काळी कुठे ठेवली म्हणलं माली? काय माणूस आहे बापा, निकाल गोष्टी म्हणलं तुमचं तुम्हाला हातात पाहिजे. तुमची म्हणलं तुम्हाला काळी पाहिजे होत नाही का? पा म्हणलं काळी मला माहित कुठे ठेवली तर आणून कुठे ठेवून देते माय माणूस. मोठा आकार झाला हिची. कुठे म्हणलं राजा माली काळी उचलून ठेवून देते तर मग जा शावती माले होते वांदे. सांगा आतापर्यंत म्हणलं वावरात पाहिजे होतो मी. येले राजा मजा कसं वाटतं, कायच करा राजा म्हणलं येले कसं समजावून सांगा. लोक म्हणलं त्या बारावर ठपूनच आहेत ना. अहो जरासं म्हणलं त्याले 15 मिनिटं का दिले ना ते निकाल बाहेर झाडून देतात म्हणलं लोक. जरासं म्हणलं जमत नाही. आणि कोण गेला हे तर माहित नाही उद्यात, हे माहित नाही उद्यात म्हणलं. राम राम का बुडा? कोण सकाराम होय का रे? बोल काय म्हणता? अरे काही नाही, इकडून मला घराकडे चाललो होतो तर तुमचा आवाज आला बुडी संग भांडतानी. मला चला जाऊन भाव काय झालं तर. काय म्हणलं बुडी संग भांडतानी? अबे आता का बुडी संग भांडता येतं का? बुडी सोड पाहिजे म्हणलं. नाही द्यायला पाहिजे म्हणा तुम्हाला सोडपे. पहिले लय 70 केलं तुम्ही. बापा लहान 70 केलं म्या. भल्ला हिची नागी तेल टाके आहे बे तू. हो राहू द्या, काही सांगू नका म्हणलं. माशी नाही बसेन तुमच्या नाकावर. एवढा तर म्हणलं तुम्हाला राग येत जाय. हो म्हणजे पहिले नाकावर माशी नाही बसत जाय आणि आता मला नाकावरची माशी तर नाही आणत. नाही शांता आजी, या बुड्याला असंच पाहिजे म्हणलं. गोविंद बुडा का सुद्धा होता का? अरमान रागीत होता म्हणलं. अरे तुझ्या बहिणीचा सट्या मारला तुझ्या. थांब रे, थांब 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 बरं तू. मी काय थांबतो भोकाले, चाललो मी. या बहीण लेकाचा सख्या. किडी काय म्हणता मला तुमचा शेजारी गोविंदा बुडा वावरात गेला का नाही? बापा आतापर्यंत जा राहते का ते? पोचलाय असं राजा देत. अरे वानराला म्हणले पा बाराच एक डांग नाही खाऊ देत म्हणलं. जसं तसंच ठेवते म्हणलं बार. त्याचाच जंगल बुत्ता बसवायचा आहे आज म्हणलं. त्या गोविंदा बुड्याचा निकाल बार झाडून आणायचा आहे म्हणलं. पहा तुम्ही तेवढं काम करायला लागतं म्हणलं आपल्याला. मुश्किल आहे. बुडा हो राजा ते. बुडा म्हणले पा जरासे झाड सोडत नाही म्हणलं संध्याकाळी लोक. म्हणजे जोपर्यंत वानेरा झोपत नाही ना तोपर्यंत म्हणलं बुडा झाड सोडत नाही. सांगा केडी तसं नसते. जरासं म्हणलं डाव पेच खेळा लागते. बुडा झाड सोडत कसा नाही, बुडाले झाड सोडाले लावा लागते. ते कुठं म्हणलं जमन ना ते. बापाला का बाबल्या, हे तर आपल्या आंधे हजार आहेत का? आणि घ्या आपल्याला वाटलं राजा उशीर झाला का आपल्याला? मग सकाराम कसं करतं? आजच्या तारखेतने आपल्याला गोविंदा बुड्याच्या आंब्याचा निकाल बार म्हणलं झाडून आणायचा आहे. कशी प्लॅनिंग करतं सांग म्हणलं तुझं. कारण बाबा डोकं चालन तर म्हणलं तो आलं. आमचं काही म्हणलं यात डोकं चालत नाही. वासुदेव, अरे याच्यात कोणती मोठी गोष्ट आहे राजा? हे तर मला पहा माया डाव्या हाताला खेळ आहे का? आता काय करायचं? जे आपला जे मारुती बुडा आहे या मारुती बुड्याला म्हणलं त्या गोविंदा बुड्याच्या आंब्याखाली पाठवायचं. त्याला म्हणा तिथं बुड्या पाहिजे बस म्हणा तू. मग समोर मग आपण दोघा चौघा जणांना काय करायचं? बयाच त्या आंब्या घालून पळत जायचं आणि म्हणायचं सकारामच्या वारात आग लागली, सकारामच्या वारात आग लागली, निकाल गौ जायला असं म्हणायचं.
म्हणजे असं म्हणल्यावर काय होते, गोविंदा बुड्याला काय वाटतं बा, आपल्या शेजाऱ्याच्या वरात आग लागली बा आणि आपल्याला तर जाच लागन, नाही तर मग सकाराम काय म्हणून बाकी म्हणजे बा इतका तुला आंबा प्यारा होता का बा की म्हणजे मावरात आग लागू नये बा तू म्हणजे पाळणे आला, असं होतं ना ते. याच्यानं म्हणजे काय लाजी काजी का होईना बुडा आंबा सोडतो ना, आणि जसा म्हणला बुडानं आंबा सोडला, अरे 15 मिनिटात आंबा निकाल झाडतो का, निकाल झाडतो म्हणला आंबा. हिंद राजा असं कसं डोकं चालते रे बा तू आलो हा. हिंद राजा म्हणजे भला खतरनाक माणूस आहे जिंतू. जमते 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 एक नंबर काम होतं म्हणलं. हो, आता ते तुमचं निकाल बरोबर आहे, पण म्हणलं बुडा उठलाच नाही तर मग काय करायचं बा, सांग मग काय करायचं. मग त्याच्यासाठीच त्याला का मारुती बुड्याला आंब्या झाडाखाली पाठवू लागलो गोविंदा बुड्यापाशी. आपण म्हणलं पहिल्याच्या नंतर तिथून जर म्हणलं समजा गोविंदा बुड्या उठलाय नाही तर मग मारुती बुडा काय साठी ह्याची तर मारुती बुड्याने त्याला म्हणायचं की बा उठून जाऊ नको, आंबा सोडू नको, जेणेकरून गोविंदा बुड्याला वाटलं पाहिजे नाही लेका हे आपला शुभचिंतक आहे भो सुडचा. आणि लगेच म्हणलं त्याला बिडी देऊन प्याले, आणि जशी बिडी पिली गोविंदा बुडा 2 घंट्यासाठी म्हणलं बेहोश. अरे ती हा मायची खटखटले का वा हिंडले का का म्हणलं का सीआयडीत काम करे का बा, हा एवढं म्हणलं डोकं कसं काय चालते बा तुम्हाला. अरे हे धंदे केले ना आम्ही लहानपणापासून ना, याच्या काळ्या कर त्याच्या काळ्या कर म्हणलं. संतना सोराच्या वक्ती म्हणलं रखवाली आम्ही जवळपास म्हणलं म्हणजे 2 दिवस झोपून ठेवला म्हणलं 2 दिवस. नाही तर काय तर राजा संत्रावर रखवाली म्हणलं मेला मेला म्हणून लोक त्याला म्हणलं अग्नी द्यायला घेऊन चालले होते. अरे त्या मायची खटखट लेका पाय झाले का, असं काम नका करायचं म्हणलं भोपाय सुद्धा. हो बरं मी काय म्हणतो, हे पा तुम्ही जा म्हणलं आता. मी तुम्हाला फोन केला की लगेच पा शिवाडीनं लागून जायचं. मी म्हणलं मारुती बुड्या घेऊन जरासा त्या गोविंदा बुड्याला बोलतो म्हणलं. हो आता हे पा घराच्या बाहेर निघतेच म्हणलं ते. हो गाई गवार जायच्या टाइमला जरासा म्हणजे थांबते बुडा आता 5 मिनिटं बोला ना. बरं 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 ठीक आहे चालते ना. हा येईल म्हणलं बाबनाला आमच्या संग घेऊन जाऊ का. हो घेऊन जा, येतो मी. राम राम हो वसंत भाऊ. बोल सकाराम काय म्हणतो, घरी जाय वाटते. हा कामा धंदे लेका करत जा ना, काही दिवसभर म्हणलं लेका गावात फिरत राहता भोपाय होते. हो हा चाल बरं मला सांगा तुला म्हणलं खांड करून देऊ का. हा म्हणलंय बा गावात 2 खांड म्हणलंय बा जबरदस्त चालते. हो म्हणजे मागून काही इतके ढोरं म्हणलं राखणं होत नाही. तुला तर लेका म्हणलं कवाचा म्हणू लागलो एक खांड म्हणलं तुला बनवून देतो म्हणून बैलायचं लेका सारं जायचं मस्त. काय काय लय का म्हणलं भारी म्हणता आहे का बे. नाही राजा मला म्हणलं पहा बैल चालता येत नाही ना, नाही तर मला चराले काय म्हणलं. अबे का बैल का म्हणलं का धरून चार लागते का तुले, धरून चार लागते का म्हणलं. अबे बैल स्वतःच चरते तर फक्त कसं आहे जरा असं म्हणलं बैला मागं मागं पाहिजे. हा मागं मागच पाहिजे म्हणलं. हो म्हणजे येतं का लय का भारी म्हणता आहे का. काही नाही वसंता कामी नाही ना हे, सकारामच्या मागे लागू नको बरं तू. नाही तर हे म्हणलं हे लोकांच्या वावरात आला आणि लोक म्हणलं तो आल्या घरी यायचे काऊन का म्हणलं येले खांड कोण बनवून देऊ लागला. तू पुऱ्या गावातल्या का चर्चा आहे म्हणलं. हो येणं म्हणलं जरा असं का धुरे का चाललं ना म्हणलं हे बा तुले भाषा खायला लागते. काय म्हणलं तुले भाषा खायला लागते मग. हो राजा या गोष्टीचा तर मला विचारच नाही केला मी. नाही तसं नाही म्हणा म्हणजे आता ठीक आहे ना चालते. आता जरी समजा नाही आवडत तर मग राहू द्याचं का कराच लागते असं काही आहे का. बरं राहू दे आपलं हे सकाराम राहू दे. हो मग तेच म्हणू लागलो. आता तुम्ही सांगा मला का खरं आहे का. माझा जर मला दिमाग सटकला तर म्हणलं खाड आहे ना वारा सोडून म्हणलं मी घरी या जोगता. मग ते येण कोणावर तुमच्यावर येण ना. हो ना आलं माझ्या लक्षात जमत नाही म्हणलं ते. जाऊ दे आता म्हणलं तुला डबल म्हणतोच खायला बा. हो म्हणजे बरं आहे ना भाषा खाल्ल्यापेक्षा. सकारा भल्ला गोष्ट नाही यायची ना, चालता माणसाला का म्हणलं गोष्टीत गुंग ठेवतो ना तू. अरे जाऊ देत जा म्हणलं बाबू, लोकांना कामधंदे करू देत जा ना. येले अडव तेले अडव म्हणलं, येले गोष्टी सांगते तेले गोष्टी सांगता. दिवसभर म्हणलं भोपाई सुतायला का निरा भोपायला करत राहतं. हा चाल बरं माझा राखवाली चाल बरं. घ्या बोललं कोणाले लागलं कोणाला म्हणलं खाऊन का बुडा तुझ्या पोटात खाऊन दुखू लागलं. म्हणलं मला सुख चैन तुला सैन्य होऊ लागलं का. तू कुठं चालला तू जा ना बा, तुला थांबवते ना म्हणलं आम्ही. जा ना तू जा ना. अबे लेका चिंदी मी तर तसा नाही थांबत बे. म्हणलं का मला वावरात जावं लागते ना. अरे आंब्याला म्हणलं बार आहे ना तर तिथं मला लक्ष द्यावं लागते. वानर आहे गावातले माणसं आहेत सुद्धा नाही कोणी. निकाल झालं म्हणलं माया मुळावर आहेत ना. गोरा धी गुरुद्राव कुठं आपल्या त्या आंब्यावाल्या वावरात चालले वाटते. हो जा लागते जरासं. आंब्याला म्हणलं बार या वर्षी जरा जास्त आला का नाही. त्याच्यानं म्हणलं जराशी रखवाली करा. नाही करा लागते ना. मला म्हणलं तिकडेच यायला लागते. व्हा म्हणलं समोर आलो म्हणलं तुमच्याच मागं. तुमच्या आंब्यात खाली बसतायत मग. बापा चालते ना काही बी. मी तर म्हणलं एकटाच असतो राजा अरमान भिन मारते तिथं मला वावरात नाही. एक जण सोबती पाहिजे. या बसताय तर म्हणलं दिवसभर भाऊ सोडतं. जमलंच तर मला बैला घेऊन तिकडे येतो म्हणलं मी. जरा बसताय काऊन काय बाया बैलाच्या घंटा ऐकू म्हणलं अरमान कांटाय बसते म्हणलं मला. हा म्हणजे कोणतरी सोबत पाहिजे गोष्टी माष्टी सांगायला जरा तेवढाच टाइमपास होते माणसाचा. हो चालते ना या ना. डब्बा घेतला जाय म्हणलं म्या जराशी न्यायरी करते येते वावरात. या बरं चला होतो म्हणलं मी वावरा. या तुम्ही मागून. चला मारुतराव ये जाता जंगल बुट्टा बसला म्हणलं बुडा निघाला घरून. येले फोन करून द्या शिवाळीला लागून जा म्हणा तुम्ही. आरामशीर ले काय वसंत ऐकन बरं. कोणत्या बुड्याला सांगून द्या म्हणलं. मी काय म्हणतो तू घराकडे जाय मी त्याला फोन करून देतो. जाय बरं तू.
बर 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 फक्त हे पहा तेवढा फोन करून द्या मला, फोन नाही हुकला पाहिजे. हो ना, एकदा हो म्हणलं तर हो. गोविंदराव, आंब्याला बार भरला आलायची. या वर्षी आंब्याचं उत्पादन चांगलं आहे वाटते बा. हो म्हणजे मागच्या वर्षी एवढा बार नव्हता ना आंब्याले, हा म्हणजे बारच नव्हता असं म्हणू लागते. तसं नाही मारती ते. या वर्षी म्हणलं का आंब्याला जरी बार जास्त आहे तर म्हणलं या वर्षी बरसात कमी आले का. हो म्हणजे तू लक्षात घेजो, ज्या वर्षी समजा बरसात कमी होते की नाही त्या वर्षी आंब्याले बार जास्त येते, लिंबाले बार जास्त येते, रामफळ येते. तर असं असते ते. अबे पंजाब लग्न नाही का सांगितलं ना आम्हाला, हा म्हणजे मायात पंजाब डॉक्टर म्हणलं बोलणं होतं ना आंब्याविषयी. म्हणलं त्यानं मला सांगितलं फक्त म्हणे पहा रखवाली करा म्हणे तुम्ही, वानर राहिले फक्त म्हणे आंबा खाऊ नका तू. या वर्षी आंब्याचं उत्पादन म्हणे एवढं खतरनाक होणार आहे म्हणे. हो जवळपास म्हणलं एवढाच आंबा 2 लाखाचा नाही पाय. मग तुला आता मजा वाटत पण म्हणलं बा 2 लाखाच्या आंबाचा उतारा होतं म्हणलं. कोण काही आंबा आहे गावरान. हो येले म्हणजे झाडाला पिकू तर मी हो मस्त पाड मस्त बनवतो आणि गवतात दाबून ठेवून देतो. एक नंबर काय म्हणतात मला. बापा मग काय 2 लाखानं काय होतं राजा. जवळपास म्हणलं गावरानी आंबा म्हणल्यावर 150 रुपये किलो जाते म्हणलं. 150 रुपये किलो आहेत ना राजा आंबा गावरानी. काऊन काय बा, गावरानीचा रस म्हणजे रस राहते ना. बहीण माहिती का होई काय टाकायला होय म्हणलं हे. का माहित का बा काय टाकायला माहित. अरे चला चला चला, संग्राम दौरात आग लागली, संग्राम दौरात आग लागली. अरे बापा संग्राम दौरात आग लागली रे बापा. धावा 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 म्हणलं लवकर धावा. अरे चाल का मारती दा गोविंद बुडा चाल लवकर. अरे धावा धावा धावा, आग लागली रे निकाल गहू जायला म्हणलं निकाल. चाल बघ लवकर धाव म्हणलं जा पाणी घ्या बरं बडा. बाबा रे धावा रे. अरे आग लागली रे बाबा, आग लागली म्हणलं. अरे मारत ना, चला बरं जाऊन बघू राजे. अरे बाबा थांब रे मला येऊ दे ना. समजायले का शांगड बुत्ता, कायले का दिमाग लावले का सकाराम न. गोविंदराव राजो म्हणलं हे आंबा सोडून कसं काय चालता. इथं मला वानेर आहे तो माणसं आहे तो. पहिलेच तर म्हणे बा तुम्ही म्हणजे माणसं म्हणे या बाराच्या मागा लागले म्हणून. म्हणजे 15 मिनिटात म्हणलं बा निकाल आंबा खतम करते म्हणलं तुमचा. अरे मारती तसं नाही राजा. मला सकाराम मला शेजारी होईना का जा लागते रे. काय म्हणत मला ते. अरे त्याला जर मला माहित झालं तर मला जिंदगी भरल्या का माझ्या संग बोलन का ते. बोलन का मला. चाल बरं चाल म्हणलं तू. गोविंदराव मागून काय येणं होतं राजा. आम्ही चाललो म्हणलं मंदिरावर. हो तिथून मला निकाल दिसते. तिला सांगा म्हणा म्हणजे हे मारुती पुढे चालणं होत नाही म्हणा. ते काही आला नाही म्हणा. आपण विचारे म्हणा समजा कसं आहे काय आहे त्या. एवढं सांगता बरं फक्त. बरं का ठीक आहे पण म्हणलं हे पहा मला जा लागते म्हणलं मारती येतो म्हणलं मी. जरा फक्त आंब्यावर ध्यान ठेवतो म्हणलं. हो ध्यान ठेवतो म्हणलं मी मंदिरावर. या तुम्ही. साला बुडा तर गेला पण लेका सकारामनं काय दिमाग लावला बहीण राजा. लयच राजा चाली माणूस आहे. मायाची खटखट मानलं लेका. म्हणलं लेका चाणक्य माणूस आहे रे बा. चाणक्य आहे म्हणलं. हो झालं भेटलं आता म्हणलं अर्धा घंटा काय येते बुटा म्हणलं कुठं एवढं चालणं होऊ लागलं. आता म्हणलं हे आपलं हे कुठं गेले तर हे आता या ना म्हणा लवकर. सांग आता हे ना यायला पाहिजे ना लवकर वापस. काय लेका माणसं आहेत लेका. अर्जंटचं म्हणलं काम कोणतं आयला गेले समजत नाही का बे. बुडा आलं मग काय करता म्हणला. मग काय होते बे करणं. जमलेलं का मारती दा त्याला म्हणलं बुडा आणून. अबे काय माणसं व्हा का कोण व्हाले का तुम्ही. अबे ते बुडा येऊन आले का. घ्या ना पटपट. हे बाकीचे माणसं कुठे आहे. बाकीचे माणसं कुठे आहे म्हणलं. मारती दा टेन्शन नको घेऊ. बुडा चांगला लंबा दिला म्हणलं काढून. कुठं ते गव्हाच्या वावरात नाही सांग. तिथून म्हणलं बुड्याला यायला 1 घंटा लागते. 1 घंटा सांग. आरामशीर थोड आपल्याला मस्त आहे पा. निकाल झाड चेक करायचा आहे. काहीच नाही ठेवायचा आहे ना. निकाल झाड चेक करायचा म्हणजेच करायचा. हो आता आहे का बाकीचे माणसं आपले मला येणार जायचं. हो रप म्हणलं वर जायचं आणि आपलं काम करायचं. मायाची खटखट इतक्या दूर बुड्या काढून दिला काय. सांगले का गोविंदा बुडा काय का पोट्टे वाले का तुम्ही. हेच राजा काय करावले का तुमचं. बुड्याले का माहित झालं ना बाबू. बुड्या म्हणलं हे पा 100% आपल्या नावाचा रिपोर्ट येते म्हणलं. चला घ्या ना बाकीचे लोक कुठं आहे. घ्या ना आता कोण टाइमपास करता. पटापट घ्या बरं. अरे थांब जरासा ते वासुदेव म्हणलं ते आपला सदुबुडा म्हणलं बाकीच आहे ना. यायला तर येऊ दे. ते आल्याशिवाय म्हणलं कोणतं काम होतं का आपले. त्याला सर्वाला येऊ दे है ना. त्याच्यानंतर म्हणलं काय बार काय रे बा बार तर बातच तोडतो आपण. हे बरं म्हणलं तुम्ही एक काम करा कट्टे घ्या आणि चला म्हणलं फटाफट. का रे बा घ्या ना काय तो विचार करू राहिले. आणखी म्हणलं राजा बुडा याचा तर बसाला का. नाही मला जरासे कट्टे पाहिजे होते ना. त्याशिवाय म्हणलं हे आता भरता काय म्हणलं. अबे भोपाई सुते हो का तुमच्या भरोशावर आहे का बे. तुमच्या भरोशावर आहे का म्हणलं. कट्टे हाय निकालच आहे फक्त म्हणलं तुम्ही वरे जा आणि तोडा म्हणलं पहिले. सांगू राहिले मोठे कट्टे नाही आणले हे नाही आणले. आम्हाला माहित होतं ना तुमचं सांगलं का पहिल्यांदा काम करू राहिलो का. तुमचं सांगा म्हणलं हे का पहिलं काम आहे का आमचा. आम्हाला निकाल माहित आहे कोण कसं आहे काय आहे ते कुठं आम्हाला काय करावं लागते हे म्हणलं आम्हाला निकाल माहित आहे. तुम्ही जा पहिले तोडून घ्या कट्टा मी पाहतो म्हणलं. हो रे जा रे मग चला घ्या बरं पटापट घ्या म्हणलं. वासुदेव हे गेले म्हणलं झाडावर. आता एक काम कर म्हणलं का हे तोडेपर्यंत आपण जरा म्हणलं कट्टा बंदोबस्त लावू आणि पा इथून निघून जाऊ म्हणलं. हो थांबू नये आता का नाही म्हणता मारत राह. तुम्हाला काय वाटते.
आम्हाला पुरत नाही म्हणलं. मी चाललो तिकडं मंदिरावर. हो त्याला सांगितलं म्हणलं मी थांबतो म्हणलं बा मंदिरावर काय हो त्याला सांगून देईन मी. मला डोळा लागला म्हणून मी काय अंगावर घेतो मला. हो चालते ना, कसंही केलं तरी सारखंच आहे बा. आम्ही चाललो म्हणलं कट्टे आणाले, हे गेले म्हणलं वर तोपर्यंत बाई तोडून ठेवते तर बा. आणि तुम्ही म्हणलं बा लवकर निघा म्हणलं इथून. हा तुमचा हिस्सा म्हणलं तुम्हाला घरी भेटून जाईल. पागळा हिश्श्यातनी कमी जास्त करायचं नाही म्हणलं. हो म्हणजे समजा आता मेहनत ठरवायची म्हणलं सारखीच आहे. हो म्हणजे माझ्या म्हातारपणाच्या मानानं म्हणलं मी लगा लय दूर आलो म्हणलं पैदल. समजलं का? हिस्सा कोणालाच कमी करायचा नाही. वाटण्या म्हणलं सर्वांच्या सारख्या करायच्या. हो ना राजा, तुम्ही टेन्शन नका घेऊ ना. जमलंच तर म्हणलं एका एकाच्या हिस्सा म्हणलं एक एक कट्ट येणार आहे. हो टेन्शन नका घेऊ. सांगा मग एक कट्ट खाणं होतं का आपल्याकडून? खाणं होतं का म्हणलं? फक्त हे पा जरा लपून खायला लागते, नाही तर मग तुमच्या इच्छी बाई आनंद म्हणलं ते आपलं 12 म्हणलं घोया ना हो वावरात नाही. मग तर राजा काय सारखंच माहित पडते मग हे आपल्या आंब्याचा बार आहे म्हणून. ही हो राजा बायकोले सांगा लागन. हो ते पाहतो म्हणलं मी. बरं जा तुम्ही या बरं कट्टे घेऊन या बरं. हो तुम्ही जा मंदिरावर. हे छान मायाची कटकट कुठं लागली म्हणा. अरे काय लेका माणसं होईतले का हे काहीचा काही सांगते म्हणलं भोपळस होते. या म्हणलं लेका गव्हाच्या वावरापर्यंत आलो ना मी. 10-15 वावरा म्हणलं लेका मी ओलांडले या वयात मी. येले मला समजते का? अरे कोणाची मजा करायला पाहिजे कोणाची नाही मला येईल हे तर समजायला पाहिजे. म्हणलं का वावर हे नाही का म्हणा दुसरं असं नाही ना. हो दुसरं कोण का म्हणलं का एवढे लोक पळत गेले म्हणलं एवढी थोडी ते मजा करते ना. हो आगलं का 100% लागलीच म्हणलं गोविंदा. कुठं पा कोणाला विचारावं काही समजून नाही लागलं बा. आसपास कोणी माणूस आहे तर नाही का? आता उन्हाळ्यात आहे कोण राहायचं म्हणा. गाडी आहे बाई इथे कुठाराची बैल आहेत. इथं माणूस कुठं गेला? अरे कोणी आहे का रे इथं रे? ए कोणी आहे का म्हणलं इथं? बोला काय म्हणता, काय झालं? बहीण गणेश होय का रे? हो का बुडा गणेश हो ना. अबे काही नाही म्हणलं ते इकडं सकारामच्या गावात आग लागली होती म्हणे. आता म्हणलं पाहिले आलतो. हे लोक म्हणलं आपल्या आंब्या खालून पळत गेलेत ना. हो समजा आग लागली म्हणून. तर मला चला बाया पाहून समजा म्हणजे कसं आहे म्हणलं आता समजा शेजारी व्हाय का नाही. हो त्याचं म्हणलं एक वावर जे आहे का नाही म्हणलं आपल्या शेजारी आहे बा. मला वाटतं समजा त्याच वावरात लागली का. समजा मग आता म्हणजे येता म्हणलं आलो या वावरात नी. पण आग तर म्हणलं काही दिसून नाही लागली. आग लागली? आगन भाग कायला लागली हो काही राजा कवाचा म्हणलं मी इथंच तर हा. काही आगन भाग नाही लागली म्हणलं. कोण सांगितलं बाबा तुम्हाला? आपल्याच गावातले माणसं होय ना. धडाल पळत गेले म्हणलं मग आंब्या खालून. नाही ते बा माळतली विचारून घ्यायचं म्हणलं तू. धडाल पळत गेले म्हणलं. मला वाटलं का म्हणजे आग लागली असेल बा. कोणत्या वावरात आग लागली म्हणलं? अरे आगच नाही लागली ना बा. त्याच्या म्हणलं 2च वावर आहेत. एक ते तुमच्या त्या आंब्यावाला वावरापाशी आहे, एक म्हणलं हे गव्हावालं. अरे झालं काय काल म्हणलं याच्या वावरात नाही कोणतरी बैल चालले वाटते हो त्या परगावच्या बोवानं. हा त्याच्यानं म्हणलं तर त्याचं म्हणणं आहे बा की समजा हे सर्वा गिरवा समजा घेऊन जाय निकाल. तर मला येत नाही बा निकाल दे सर्वा होता का नाही हे भरला म्हणलं. आता हे चाललं म्हणलं मशीनवर घेऊन काढाले. मायची कटकट असं होय का? सांगलं का यानं फसवलं म्हणलं मला. इतक्या दूर का म्हणलं बोलावलं. तू सांग आता म्हणलं गणेश या वयात म्हणलं माली मजा करणं येईल शोभते का म्हणलं येईल? तू सांग आता या म्हातार वयात का म्हणलं मला आता किती दूर जा लागते रे. किती दूर जा लागते म्हणलं. आता विचार कर ना तू. नाही तर मारताले पूस म्हणलं तू. मारता समोर म्हणलं पळत गेलं ना. बरं झालं म्हणलं का त्या मारताले आणलं लंगलेले. मायाची कटकट लगा बुड्याच्या आंब्याचा भार निकाल चक्कर ते वाटते का माणसं. हे डाव म्हणलं 100% सकार आमचा जमवते आंबा बुड्याचा. अरे बुडा वापस जा म्हणलं वापस जा. आग फाग काही नाही पहिले आंब्या खाली जा म्हणलं. हो नाही ते बा वानर निकाल लगन लावतील म्हणलं. अरे ती हा मायची कटकटले का मेला रे मेला आंब्यावल्या का ध्यानच नाही म्हणलं मला. झालं लगन लावते रे लेका. इतकं लेका म्हणजे मला लेका डाव लेका लक्ष देऊ लागला मायची कटकटले का. म्हणजे कोणा मला फसवलंच नाही म्हणा. म्हणजे इतक्या दूर पाठवा निकाल मला मला बाहेर लेका चेक करा. चाल गणेश येतो म्हणलं मी. गणेश निघतो म्हणला. हो या बा दिला जाबो बुड्याले. काय राजा गोविंदा बुडा जरा शाळेत फसलाले का मायची कटकट. हे तर राजा झालं कंगाल करते बुड्याले आता. अरे आंब्याचा बार काय झाला? आंब्याचा बार कोण दिला म्हणा? अरे बापा देवा काय झालं रे बापा रे. अरे काय गेलो म्हणलं मी तिकडे बापा. 100% म्हणलं हे गावातले माणसं होय ना. कोण का मला हे काम वानराचं होय ना. जर वानरांतर म्हणलं खाल्ला असता तर खाली म्हणलं बार दिसला असता ना. निकाल चेक केला रे आंबा चेक केला म्हणलं. काय करावले का बेले का गोविंदा काय गेला तिकडे रे. काय गेला म्हणलं तिकडं. हे तर राजा निकाल बरबाद झाला म्हणलं माणूस. निकाल बरबाद झालं रे लेखा. अरे काही काम नव्हतं रे मला जायचं. येणं फसवलं लेका मला 100% म्हणलं हे बाई माणसंच होतं. हे माणसंच होईल का म्हणलं. हो येणे लेका मस्त गेम केला मला. सांगले का म्हणलं इतक्या दूर मला त्यानं पाठवलं. निकाल म्हणलं लेका मला आंब्याचा बार लेका खाऊन टाकला रे. मेला. अरे कुठं भरतील रे लोक हे. अरे कुठं भरतील म्हणलं. काय झालं गोविंदराव काऊन ठेमलू राहिले?
टेमलो करून राहिले म्हणलं घ्या ना हा तुम्हालाच म्हटलं माणसं घेऊन बसायची सवय आहे ना हा काही काम होतं का त्याला अनाचं मारतेले अरे म्हणलं त्या तिथून मला निकाल पाहू लागलो म्हणलं मी निकाल मला ध्यानात नाही आहे ना म्हणलं तुमचा मस्त गेम केला अरे मला कुठंच आग नव्हती लागली ना आग मला कुठंच नव्हती या मारताना म्हणलं त्या सदू पाटलानं आपलं वासुदेवनं ते आपलं सकाराम ये ना म्हणलं तुमची आहे बा निकाल जिरवली म्हणलं आंबा लय करेन तुम्ही आंब्याला बार घ्या आता कुठं आहे बार कुठं आहे मला बार अरे निकाल द्याला म्हणलं झाडून हा काहीच नाही ठेवला नाही ठेवला ना आंब्याले बहीण होईल का वसंता खरं आहे का तू आलं हे का बिनकामीच म्हणलं घेऊन बसलो मी म्हणलं का झालेच नव्हतं पाहिजे पण लगा ते ना नाटक किती केलं रे बा मापासून म्हणलं का धडाल पायत गेलं मला कल्ला करत आग लागली हा आपल्याला काय वाटतं बा जाऊ द्या बा शेजारी व्हाय जात लागते बा काय म्हणून बा आपल्याला बा म्हणजे बुडा आलाय नाही बा एवढा का समजा म्हणजे आंब्यात जीव होता म्हणून बुड्याचा त्याच्या म्हणलं मी समजा लाजी काजी गेलो ना माय काही चुकलं का सांग म्हणलं मला नाही तुमचं चुकलं असं नाही म्हणत हा म्हणा मी पण समजा ते ना तर ते डाव साधलाच का नाही हा अरे जवळपास म्हणलं बा 10 कट्टे बार निघाला म्हणलं 10 कट्टे बार सांगा आता मस्त वाटून घेतात ते एक कट्ट वाटून घेते ना फक्त पाहिजे माय नाव नाही झालं पाहिजे म्हणलं हो म्हणजे व्हाच कसा हो सुट जात मग कोण व्हायचं समजा मग वसंतानं सांगितलं हो आणि तुम्ही मला डायरेक्ट नका जाऊ काऊन का आता ते कट्टे काय घरी थोडी ठेवणार आहे की कुठे ना कुठे बाहेरच ठेवते ते जरासं म्हणलं तुम्ही त्याचा गेम करा जरासा दिमाग लावा म्हणलं हो जसं ते तुमच्या संग गेम खेळले का नाही तसं तुम्ही ते संग गेम खेळा सांग ना आता कायच करू म्हणलं हे सांगले का म्हणलं की मस्त कसा किंवा अरे यायच्यासारखे म्हणलं का आपल्या बुद्ध्या नाही का लोकांचं खायचं म्हणलं आपल्या बुद्ध्याच नाही ना आपल्याला म्हणलं निडेचं पाहिजे म्हणलं हो इमानदारीचे खाणारे माणसं आपण कायच करावले का जरा असं मला तू सांग ना मला काय करू सांग ना म्हणलं आता ते विचारतं गड्या तुम्हालाच करावं लागणार आहे म्हणलं नाही लेका येईले म्हणलं धडा शिकवतोच म्हणलं मी हो म्हणजे आता येणं मला एवढं नुकसान केलं का नाही हा येईले म्हणलं हे पा नाही म्हणलं भाजीला खाऊ घातलं ना तर नावाचा गोविंदा बुडाच नाही म्हणलं मी हो येले का म्हणलं माया नांदी लागू लागले हा अरे मी काय का साधारण माणूस आहो का हा साधारण माणूस आहो का म्हणलं मी येईले दाखवतो का हो येईले हात दाखवतो रे हा काही ना काही अक्कल लावाची हा आणि शक्यतोवर म्हणलंय बा रिपोर्ट देऊनच द्या हो आंब्याचा बार चोरी गेला म्हणून हो ज्याच्या घरी बार सापडा किंवा एक काम कराय पा बाया सांगायच्या म्हणलं कामाले हो बाया कामाले सांगायच्या ज्या बाईच्या भाकरीवर आंब्याच्या बाराचा घोयाना दिसला हो त्या बाईला जाणार हो सांगायचं मग तिच्या घरी जायचं पुरं चेक करायचं म्हणजे आंब्याचा बार कुठून आणला काय आणला हे समजा निकाल पाहा लागेल ना हो तर पण का आता पुऱ्या गावात का म्हणलं आंब्याचा बार काय आपल्याच आंब्याला आहे का पुऱ्या गावातल्याच आंब्याला आहे ते म्हणून बा तवारातला होय का म्हणजे आपल्या सारखे नाही झाले पाहिजे ही ते आहे राजा हा हे पण म्हणलं मला काम होतं तुम्हाला सांग ना हो तुम्हाला सांगितलं म्हणलं म्या आता तुम्हाला कोणा सांगितलं हे म्हणलं गावातल्या लोकांपर्यंत नाही गेलं पाहिजे हो नाही तर म्हणलं बा माली भजी ती वाजी बरं नाही तू बिंदास राह तुला नाव नाही घेत तुला नाव घेतच नाही म्हणलं हो